नमस्कार, आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कुकरमध्ये व्हेज राईस बनवणार आहोत। तो सुद्धा अगदी झटपट होतो, बघायची वगैरे काही गरज लागत नाही। तर आपला हा आता व्हेज राईस कसा बनवायचा ते पाहूयात। तर राईस बनवण्यासाठी इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे, त्यानंतर गाजर घेतलेला आहे लांब कापून, वाटाणे आणि फरसबी घेतलेली आहे। तर हे आपल्या बारीक कापून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर राईससाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे लांब कापून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट घेतलेली आहे, ती सुद्धा थोडीशी आपल्याला एकदम प्युरी तयार करून घ्यायची आहे, त्यातली थोडीच वापरायची आहे। त्यानंतर इथे मी 2 ग्लास इतका तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ मी आधी स्वच्छ धुवून थोडा वेळ भिजत ठेवले होते। तर आता आपला राईस बनवायला घेऊयात। तर त्यासाठी इथे मी कुकर ठेवलेला आहे। आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, अगदी झटपट होतो। तर इथे तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 काळी मिरी आणि 1 चक्री फूल घातलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे। त्यानंतर मी ते 1 मिरची घेतलेली आहे, मिरची कमी तिखट आहे, तर ती सुद्धा थोडी मोठी अशी तोडून घातलेली आहे, छान लागते भातामधली मिरची ते खायला। त्यानंतर कांदा घालून घेतलेला आहे। कांदा जो आपला आहे तो चांगला नरम होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे, छान असा गुलाबी झाला पाहिजे, एकदम मऊ असं। तर आपला हा व्हेज राईस जो आहे ना तो पटकन होतो। कधी जेवण बनवायचं वगैरे कंटाळा आला की रोज तेच वरण भात वगैरे भाजी खाऊन कंटाळा येतो, तर हा झटपट असा आपला व्हेज राईस बनवता येतो आणि त्याच्यासोबत आपल्याला भाजीची वरणाची वगैरे कशाची गरज लागत नाही। तर कांदा बघला आपला मऊ झालेला आहे। त्यानंतर इथे मी आलं लसूण कोथिंबीर पुदिना जी आपली पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे। तर मी आपली पेस्ट जी आहे ती एकूण 2 चमचे इतकी घालून घेतलेली आहे। ते चांगली परतून घ्यायची आहे। आणि आपण ह्या राईससाठी आहे ना आपला जो बिर्याणी मसाला मिळतो ना तो वापरणार आहोत, किंवा आपल्याकडे गरम मसाला असेल घरी तो घातला तरीसुद्धा चालेल। तर इथे मी भाज्या घालून घेतलेल्या आहेत, त्या परतून घ्यायच्या आहेत आपल्या भाज्या व्यवस्थित। आणि आपल्या ह्या भाज्या परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता आपला बिर्याणी मसाला जो आहे तो घालून घ्यायचा आहे। तर ते पूर्ण पॅकेट घालून घेतलेलं आहे, जे 10 रुपयाला मिळतं ते। त्याने छान असं सुगंध येतो आपल्या ह्या भाताला, त्यामुळे कधी असं बनवायचं असेल तर तो पॅकेट आणा, एव्हरेस्टचा व्हेज बिर्याणी मसाला। त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट घातले, कारण आपण मिरची घेतलेली आहे आलं लसूण पेस्टमध्ये, त्यामुळे लाल तिखट कमी घालायचं आहे। त्यानंतर आपला जो तांदूळ आहे आपण धुवून ठेवलेला तो घालून घेतलेला आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाले वगैरे आधी व्यवस्थित आपले त्या तांदळाला लागले गेले म्हणजे आपण चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हा आपला जो भात आहे ना तो गरम गरम खायला खरंच खूप छान लागतो। रात्रीच्या वेळी वगैरे भाजी चपातीचा कंटाळा येत असेल तर अशा वेळी हा तुम्ही व्हेज राईस करून बघा, खूप छान लागतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे। तर आपण 2 ग्लास तांदूळ घेतले, तर त्याच मापाने आपल्याला 4 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे। तर मी इथे 2 ग्लास तांदूळ घेतले, तर माझा ग्लास जो आहे तो मोठा आहे, त्या ग्लासाच्या मापाने मी 3 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। आणि आपण जेवढं तांदूळ घेऊ ना त्याच मापाने जर पाणी घातलं ना तर आपला भात जो आहे ना तो अगदी सुटसुटीत होतो, म्हणजे असं चिकट वगैरे सुद्धा होत नाही, व्यवस्थित सुटसुटीत असा आपला राईस हा तयार होतो। तर आपलं पाणी वगैरे घालून झालेलं आहे, अजून आपल्याला थोडंसं इथे 1 ग्लास पाणी घालायचं आहे। ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी। आणि आता अजून 1 ग्लास आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात। आणि आता झाकण लावून आपल्याला त्याला 2 शिट्या काढायच्या आहेत, म्हणजे 2 शिट्यावरती जो आपला भात आहे ना तो छान असं व्यवस्थित होतो। 3 शिट्यासुद्धा काढायची गरज नाही आपल्याला। तर आता आपण झाकण लावूयात आणि 2 शिट्या काढून घेऊयात। तर इथे आपला कुकर मी लावून घेतलेला आहे आणि आता कुकरच्या आपल्या 2 शिट्या झालेल्या आहेत। कुकरसुद्धा थंड झालेला आहे, मी खोलून दाखवते बघा। छान असा आपला व्हेज राईस तयार झालेला आहे, तो सुद्धा अगदी झटपट 2 शिट्यांमध्ये। इथे मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे, पुन्हा त्याच्याबरोबर कोशिंबीरसुद्धा आहे। आणि गरम गरम हा राईस खूप छान लागतो, रोज तेच जेवण जेवून कंटाळा येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट असा हा व्हेज राईस करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर तुम्हाला आजचा आपला हा व्हेज राईसचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।